नमस्कार मित्रांनो, मी बादल कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे आयोजित #लॉकडाऊन मुवमेंट अटल युवा संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत एक बहुआयामी व्यक्तिमत्व, म्हणजेच माननीय श्री विजयजी चौथाईवाले. सर नमस्कार. विजयजी नमस्कार. नमस्कार. असे म्हणतात, कर्तव्य हे सूर्यासारखं प्रखर असतं आणि याच प्रखरतेला न्याय देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी दाखविलेल्या अंत्योदयाच्या पथावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार आदरणीय पूनमताई महाजन, प्रदेशाचे अध्यक्ष माननीय श्री योगेश अण्णा टिळेकर, प्रदेशाचे प्रभारी माननीय श्री संजयजी कोटगे, प्रदेशाचे महामंत्री माननीय श्री विक्रांतजी पाटील, तसेच समस्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे काही विषयांचे नियोजन करून गरजूंना कशा प्रकारे मदत केल्या जाईल याचे नियोजन करण्यात आले. जसे आगामी काळात रक्ताचा तुटवडा भासू शकतो याची पूर्वकल्पना घेऊन आम्ही प्रत्यक्ष रक्तदान व इच्छुक रक्तदाते असे मिळून 15,700 युवकांची संकलन सूची तयार केलेली आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता युवा मोर्चाने खारीचा वाटा उचलण्याचे ठरविले आणि थोडी नव्हे तर 56,87,000 एवढी मदत पीएम केअर्सला आम्ही पाठवू शकलो. वॉरियर अगेन्स्ट कोरोना या संकल्पनेतून असे नॉन पॉलिटिकल युवक जे राजकारणापासून तर दूर आहेच, मात्र सेवेचा भाव त्यांच्या मनामध्ये आहे, अशा लोकांना आम्ही या सेवा कार्यामध्ये जोडून घेण्याच्या दृष्टिकोनातून 12,700 युवकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. तसेच लॉकडाऊनच्या या काळामध्ये अनेक गोरगरिबांच्या हाताला काम नाही आणि जर काम नाही तर त्यांची चूल देखील थंडी आहे. मात्र भारतीय जनता युवा मोर्चाने ठरविले, नियोजन केले आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी गाव, जिल्हे, मंडल स्तरापर्यंत, पंचायत समिती गणापर्यंत पोहोचून त्यांनी किराणा वाटप असेल, धान्य वाटप असेल, तसेच फूड पॅकेटचे वाटप असेल, या विविध कार्यातून भूक भागविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचे भारतीय जनता युवा मोर्चाचा एक पदाधिकारी म्हणून आणि समस्त भारतीय जनता युवा मोर्चाला याचा समाधान देखील वाटतो. या व्यतिरिक्त मास्कचं वाटप, सॅनिटायझर वाटप असे विविध उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशद्वारे करण्यात आलेले आहेत. तसेच माझ्या सहकारी शिवानीताई दाणी यांना मी विनंती करतो की आजच्या आपले प्रमुख वक्ते माननीय श्री विजयजींचा त्यांनी परिचय करून द्यावा व पुढील कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद बादलजी. आज युवा मोर्चाच्या व्यासपीठावर आपल्यासोबत उपलब्ध आहेत बहुआयामी व्यक्तिमत्व विजयजी चौथाईवाले. हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये PhD केलेली आहे. त्यांनी अमेरिकेत 4 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केलं आहे आणि 2014 मध्ये हे भारतीय जनता पार्टीमध्ये रुजू झाले. भारतीय जनता पार्टी जॉईन केल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाचं दायित्व देण्यात आलं, ते म्हणजे की फॉरेन अफेअर्स डिपार्टमेंटचे ते इन्चार्ज आहेत. संपूर्ण जगामध्ये भाजपाचा संपर्क आणि समन्वय टिकवून ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्या पक्षाने त्यांच्यावर टाकलेली आहे. विविध देशांमध्ये त्यांचा, विविध देशांशी लोकांचा, विविध देशांमध्ये असलेल्या पॉलिसीज आणि त्या संबंधित चर्चा करण्याचा त्यांचा नेहमीच संबंध येतो. आज आपलं भाग्य आहे की ते आज आपल्याला भारताची परिस्थिती एकंदरीतच जगामध्ये कशा प्रकारची आहे, इतर देशांशी आपले संबंध कसे आहेत आणि त्याच्यामध्ये एक भारतीय म्हणून आपण काय भूमिका घ्यावी किंवा आपला दृष्टिकोन कसा असावा याबद्दल ते प्रकाश टाकते. मी विजयजींना विनंती करते की त्यांनी आपल्या सत्राची सुरुवात करावी. नमस्कार. भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझा मनःपूर्वक नमस्कार आणि अभिनंदन त्यांच्या या उपक्रमाबद्दल, जो आजच्या या लॉकडाऊनच्या काळात
आपली जागरूकता, आपलं कुतूहल आणि आपलं समस्यांना जाणून घेण्याचं आणि त्यांच्यावर मात कशी करायची यावरचे विविध क्षेत्रातल्या विविध लोकांचे अनुभव जाणून घेण्याची ही प्रक्रिया आहे. त्यासाठी मी युवा मोर्चाचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आजचा माझा विषय आहे भारताची विदेश नीती आणि आपण याबद्दल बरंच काही वर्तमानपत्रातून, टीव्ही मधून, सोशल मीडिया मधून वाचलं असेल, ऐकलं असेल. एक त्याचं समग्र रूप पुढच्या काही वेळात मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि गेल्या 5 वर्षात प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्याला कसं एक मूर्त आणि वेगळं स्वरूप आलं आहे आणि कसं एक यशस्वी स्वरूप आलं आहे याचंही एक थोडंसं विवरण मी करीन. 2014 मध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जेव्हा शपथविधी घेतला प्रधानमंत्री म्हणून, त्याच्यानंतर काय काय आपण विदेश विभागात वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले हे जाणून घेण्याच्या आधी 1914च्या आधी आपल्या परराष्ट्र धोरणाची काय परिस्थिती होती हे जाणून घेणं महत्वाचं ठरेल. म्हणजे मग हे लक्षात येईल की या बॅकग्राऊंडवर, त्या बॅकग्राऊंडवर मोदीजींनी किती यश संपादन केलं आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2004 ते 2014 हा काळ युपीए गव्हर्नमेंटचा राज्य होतं, प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली. 2004 मध्ये इलेक्शन झाले आणि मे महिन्यात, आणि डॉक्टर मनमोहन सिंगनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली. नंतरचे इलेक्शन झाले 2009 मध्ये. तर 2009च्या इलेक्शनच्या जस्ट आधी त्यांनी एक सोबत एक खूप मोठा यशस्वी करार केला की ज्याला सिव्हिल न्यूक्लिअर डील असं म्हणण्यात येतं, की त्यामुळे अमेरिकेची जी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी होती ही आपल्याला ते उपलब्ध होणार होती. आणि त्या कराराचं खूप सारं स्वागत झालं. तुम्हाला कदाचित माहिती असेल की तेव्हा कम्युनिस्टांनी मनमोहन सिंगांचा पाठिंबा काढून पण घेतला होता. अशा या सगळ्या प्रक्रियेत हा करार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये झाल्यानंतरही अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांनी, अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी त्याचं अनुमोदन करणं आवश्यक होतं. आणि ते अनुमोदन करण्यासाठी आपल्या परराष्ट्र धोरणाच्या विशेषज्ञांनी आणि आपल्या तिथल्या अनिवासी भारतीयांनी अथक परिश्रम घेतले आणि अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी या ठरावाला मंजुरी दिली. अनेक लोकांचा त्याला विरोध असूनही. मी ओव्हरऑल म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं हे एक यशस्वी मानदंड ठरला, यशस्वी माइलस्टोन ठरला, मैलाचा दगड ठरला असं मी म्हणेन. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकन संसदेमध्ये भारताच्या पाठिंब्याला एवढे लोक कधीही उभे राहिले नव्हते. तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा हा एक खूप मोठं यश होतं. याच्यानंतर ताबडतोब 2009 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार स्थापन झालं आणि त्याच्या काही महिन्यानंतरच म्हणजे 2009च्या इलेक्शनच्या आधी हा एक परराष्ट्र धोरणाचा एक यशस्वी मैलाचा दगड आपण पार केल्यानंतर काही महिन्यातच आपलं परराष्ट्र धोरण एकदम घसरगुंडीवर आलं आणि त्याची सुरुवात झाली डॉक्टर मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे त्या काळचे पंतप्रधान श्री गिलानी हे इजिप्त मधील एका रिसॉर्ट मध्ये भेटले आणि तिथे डॉक्टर मनमोहन सिंगांनी पाकिस्तानला खूप 2 मोठे कन्सेशन्स दिले आणि आपल्या परराष्ट्र धोरणाचा जो एक पाया होता तोच एकदम त्यांनी या संदर्भाने खिळखिळा केला. त्यातलं एक कन्सेशन असं होतं की आपण आतापर्यंत असं म्हणत होतो की जोपर्यंत पाकिस्तान टेररिझमला, आतंकवादाला सपोर्ट करताय तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही. पण या भेटीनंतर डॉक्टर मनमोहन सिंग असं म्हणाले की आतंकवाद आणि चर्चा या दोन्ही गोष्टी पॅरलल चालू शकतात. तुम्ही आतंकवाद चालू ठेवला तरी आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार. आणि दुसरा
पाकिस्तानचा भारतावर असा आरोप होता की तिथे बलुचिस्तानमध्ये, पाकिस्तानाच्या बलुचिस्तान प्रांतात जी काही बंडखोरी चालू आहे त्याच्यात भारताचा सपोर्ट आहे आणि आपण ती गोष्ट कायम नाकारत राहिलो आहे. आणि त्या बाबतीत मनमोहन सिंगांनी असं मान्य केलं की आपण या विषयावर सुद्धा, म्हणजे बलुचिस्तान या विषयावर सुद्धा पाकिस्तानशी चर्चा करायला तयार आहे. या दोन्ही कन्सेशन्समुळे, या दोन्ही पाकिस्तानला ज्या आपण सवलती दिल्या त्यामुळे पाकिस्तानचा तोरा आणखीन वाढला आणि नंतरचे 5 वर्ष परराष्ट्र धोरणाची जी अवगती सुरू झाली ती कोणाला सांगायलाच नको, त्याच्यात आपल्याला जायचे नाही आहे. आणि मग नंतर अनेक करप्शन स्कॅन्डल्स वगैरे वगैरे पण खूप झाले. त्यामुळे 2009 ते 2014 हा जो UPA 2 चा जो कालखंड होता हा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात अतिशय अयशस्वी कालखंड आहे संपूर्ण स्वतंत्र भारताच्या इतिहासात, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा भाजपाचं सरकार आलं, NDAचं सरकार आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, त्याखाली अनेक परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासकांमध्ये खूप शंका होती, प्रश्न होते. कारण त्या काळी मोदीजींचा या लोकांशी कधी संपर्कच आला नव्हता, विशेषतः परराष्ट्र धोरणाच्या लोकांशी. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांची इमेज एक कर्तव्यनिष्ठ आणि कठोर प्रशासक म्हणून होती. या सगळ्या गोष्टी जरी होत्या तरी परराष्ट्र धोरणाचा त्यांना अनुभव तसा नव्हता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अनेक देशांसोबत आपले संपर्क स्थापन केले होते आणि व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने अनेक परराष्ट्राच्या शिष्टमंडळांची त्यांच्या भेटी पण झाल्या होत्या. त्यांनी स्वतः काही देशांमध्ये पण प्रवास केला होता, जपानला गेले होते, चायनाला गेले होते आणि अनेक देशांमध्ये गेले होते. त्यामुळे त्यांना तसा अनुभव होता. परंतु जे परराष्ट्र नीतीतले तज्ज्ञ होते त्यांना या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना होतीच असं नाही. परंतु मोदीजींनी एक मास्टर स्ट्रोक असा केला की त्यांनी आपल्या शपथविधीला सार्क कंट्रीमध्ये, आपल्या नेबरहुडमध्ये जे सार्क नावाचं आपलं एक ग्रुप आहे, त्या सार्क मधल्या सर्व राष्ट्रनेत्यांना शपथविधीसाठी बोलावलं. हाही एक नवीनच अनुभव होता. याआधी कुठल्याही भारताच्या प्रधानमंत्र्यांनी असा प्रयोग केला नव्हता. त्यामुळे अनेकांना त्याची चिंता होती की जर पाकिस्तान नाही आलं तर कसं होईल, अमुक देशाचे पंतप्रधान नाही आले तर कसं होईल. परंतु आपल्या सर्वांना आठवत असेलच की सर्व सार्क कंट्रीज मधल्या देशांचे प्रधानमंत्री किंवा राष्ट्राध्यक्ष या कार्यक्रमासाठी, शपथविधीसाठी 26 मे 2014 दिल्लीला आले होते. आणि भारतीय परराष्ट्र नीतीची ही एक ज्याला म्हणतातच ना की अतिशय एक जम्प स्टार्ट अशी एक सुरुवात मोदींच्या नेतृत्वाखाली झाली. नंतरच्या 5 वर्षात ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्व एका भाषणात त्याचा उल्लेख करणं केवळ अशक्य आहे. परंतु मी त्याचे एक 5-6 थीम्स तुम्हाला सांगतो आणि त्या थीम्स मध्ये काही उदाहरणं देऊन तुमच्या हे लक्षात येईल की गेल्या 5 वर्षात भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये किती आमूलाग्र परिवर्तन झालंय आणि किती यशाच्या अनेक पायऱ्या आपण गाठल्या आहेत. त्यातला सर्वात मोठा भाग असा होता की 2014च्या आधी तुम्हाला कदाचित हे आश्चर्य वाटेल की अनेक असे देश होते की जिथे भारताचे प्रधानमंत्री अनेक वर्ष गेले नव्हते. कारण प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे केवळ नावाचेच प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षानेही त्यांना कुठे असं जाऊ दिलं नाही फारसं की ज्यामुळे त्यांची व्यक्तिगत त्यांची प्रतिमा उंच होईल. त्यामुळे काय झालं की अनेक देश असे होते आणि मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की नेपाळ आपल्या अगदी जवळचा देश आहे जिथे आपल्याला जायला व्हिसा सुद्धा लागत नाही. आपण आपलं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इलेक्शन कार्ड घेऊन
जाऊ शकतो, त्या नेपाळला भारताच्या प्रधानमंत्र्यांनी 17 वर्ष झाले भेट दिली नव्हती. तसं श्रीलंका आपला दक्षिणेचा शेजारी, त्याच्यात 28 वर्ष झाले भारताच्या प्रधानमंत्र्यांनी भेट दिली नव्हती. ऑस्ट्रेलिया 28 वर्ष, कॅनडा 42 वर्षात कोणी प्रधानमंत्री भारताचा गेला नव्हता. एकदा डॉक्टर मनमोहन सिंग गेले होते, ते G20 म्हणजे G20 नावाचा जो ग्रुप आहे 20 राष्ट्रांचा, त्याच्या मीटिंगसाठी गेले होते. परंतु कॅनडाची भेट म्हणून अशी ज्याला बायलॅटरल व्हिजिट म्हणतात, ती बायलॅटरल व्हिजिटसाठी 42 वर्ष कोणी गेलं नव्हतं. एवढंच नाही तर आपले ज्यांच्याशी अतिशय व्यापारिक उत्कृष्ट संबंध आहेत ते UAE युनायटेड अरब एमिरेट्सला 34 वर्षात कोणी भारताचा प्रधानमंत्री गेला नव्हता. आणि मंगोलिया, इस्रायल असे देश होते की जिथे भारताच्या प्रधानमंत्र्यांनी कधीच भेट दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर जेव्हा मोदीजींनी सरकार स्थापन केलं तेव्हा त्यांच्या मागे पुढे पहिला एक जो उद्देश होता की ही जी सगळी मोठी गॅप आहे, ही गॅप भरून काढायची. आणि तुम्ही तुमच्या लक्षात येईल की नंतरच्या 5 वर्षात प्रधानमंत्र्यांनी या सगळ्या देशांना केवळ एकदा नाही तर त्यातल्या अनेक देशांना 2दा 3दा सुद्धा भेटी दिल्या आहेत. आणि त्यामुळे ही एक गॅप जी होती ती पूर्णपणे भरून निघाली. दुसरं असं होतं की अनेक देश आपल्या भारताकडे एक रिलायबल, एक विश्वसनीय मित्र म्हणून बघत होते, पण त्यांना आपण दाद देत नव्हतो. चायना आफ्रिकेमध्ये जबरदस्त ॲग्रेशन करत होते, तिथे खूप मोठे इन्व्हेस्टमेंट करत होतं आणि तिथली जी नैसर्गिक संपत्ती आहे ती एक्सप्लॉइट करत होतं आणि अजूनही करत आहे काही प्रमाणात. त्यामुळे तेही भारताकडे एक ऑल्टरनेट म्हणून बघत होते. जपान आणि चायना यांच्यामध्ये एक पॉवर कॉन्फ्लिक्ट पण तयार झाला होता साऊथ चायना कॉन्फ्लिक्टमुळे. त्याच्यामुळे भारताचं महत्व वाढलं होतं. अशा अनेक संधी ज्या भारताकडे त्या काळात चालून आल्या, मोदीजींच्या कार्यकुशलतेमुळे या सर्व संधीचा आपण भरपूर फायदा घेतला. तर पहिली गोष्ट अशी मोदीजींनी केली की आपलं परराष्ट्र धोरण आणि आपलं देशांतर्गत धोरण यामध्ये एक उत्कृष्ट संबंध निर्माण केला. म्हणजे कसं की पूर्वी असं व्हायचं की परराष्ट्र धोरण म्हणजे केवळ सूटबूट घालणारे विशेषज्ञ, दिल्लीमधलं गॉसिप सर्कल, कॉकटेल पार्टीज यामध्येच परराष्ट्र धोरण फक्त सीमित होतं. सामान्य माणसाला त्याची काही फारशी चिंता नव्हती, फारशी माहिती नव्हती, फारसं गम्यही नव्हतं. परंतु मोदीजींनी याचा संपर्क कसा साधला की उदाहरणार्थ डिजिटल इंडिया हा भारताचा प्रोग्राम आहे, तर त्यांनी परराष्ट्र धोरणाचा एक भाग डिजिटल इंडिया म्हणून केला. दुसरं, भारताचे जे डोमेस्टिक प्रोजेक्ट्स होते जसे स्वच्छ भारत मिशन, क्लीन गंगा मिशन, सोलर एनर्जी मिशन, हे जे सगळे भारताचे डोमेस्टिक प्रोग्राम होते त्याच्यातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्स घडवून आणण्यात भारताने फार मोठी यशस्वीता प्राप्त केली. त्यामुळे आपलं परराष्ट्र धोरण हे एक आयसोलेटेड धोरण नसून आपल्या ओव्हरऑल भारताच्या प्रगतीचा हा एक फार अंतर्गत भाग आहे, एक इंटिग्रल पार्ट आहे, अशी जाणीव त्यांनी आपल्या सर्व नोकरशाहीला पण करून दिली आणि जगालाही करून दिली. आणि त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कोलॅबोरेशन्स आपण भारताच्या हितासाठी स्थापन करू शकलो. दुसरा एक मुद्दा असा आहे की भारत हे अतिशय एक प्राचीन राष्ट्र आहे आणि या प्राचीन राष्ट्रामुळे आपले ऐतिहासिक संबंध जगाच्या अनेक देशांमध्ये शेकडो हजारो वर्षांपासून होते. परंतु मधल्या काळात आपण हे जे जुने संबंध होते ते विसरलो, कारण सेक्युलरिझमच्या नावाखाली आपण असं काही बोलणं म्हणजे आपण धार्मिकतेला, धार्मिक अंधतेला, धर्मांधतेला वाव देतो की काय. आणि त्यामुळे आपली जी व्होट बँक आहे
ती त्यामुळे नाराज होईल की काय, अशी आपल्या त्या काळच्या राज्यकर्त्यांना भीती वाटत होती. परंतु मोदीजींनी ही जी आपली आपली सभ्यता, जी भारतीय सभ्यता जी जगभरात एकेकाळी पसरली होती, त्या सभ्यतेचाही परराष्ट्र धोरणासाठी आणि अनेक देशांसोबत संपर्क साधण्यासाठी खूप त्याचा उपयोग करून घेतला. जेव्हा ते चायनाला गेले तेव्हा टेराकोटामध्ये प्रसिद्ध असलेलं एक जे शहर आहे, की ज्या शहराचा जुन्या काळी गुजरातशी संबंध होता, अशा शहरात ते गेले. जेव्हा ते मॉरिशसला गेले तेव्हा तिथल्या गंगासागराला जाऊन आले. ढाक्याला जेव्हा गेले तेव्हा तिथल्या डाकिया माता, म्हणजे जी देवीचं स्वरूप आहे, तिथल्या मंदिरात गेले. कॅनडात गेले तेव्हा त्यांनी गुरुद्वारातही भेट दिली आणि मंदिरालाही भेट दिली. असे अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी आपले जे जुने सिव्हिलायझेशनला कनेक्ट होते ते पुन्हा रिएस्टॅब्लिश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याचंच एक मोठा भाग म्हणून तो इंटरनॅशनल योगा डे 21 जूनला त्यांनी सर्व देशांना अपील केली. आणि इंटरनॅशनल योगा डे हा ऑलमोस्ट सर्व देशांनी एका छोट्याशा काळात त्या प्रस्तावाला अनुमोदन देऊन 21 जून हा योगा डे म्हणून होईल. आणि आज तुम्हाला माहित आहे की जगातल्या ऑलमोस्ट 150 देशांमध्ये योगा डे साजरा होतो. एवढंच नाही तर इवन सौदी अरेबियामध्ये सुद्धा योगा डे साजरा होतो. त्या संदर्भात एक तुम्हाला छोटीशी कथा सांगायला आवडेल की एक सौदी अरेबियन नागरिक, मुस्लिम स्त्री, ती कॅन्सर मधून वाचली आणि तिला त्या काळात योगाचा खूप चांगला अनुभव आला. ती भारतात अनेक वर्ष राहून तिने योगासनांचा अभ्यास पण केला आणि तिने योगासनांचे क्लासेस सौदी अरेबियामध्ये सुरू केले. आणि ही सौदी अरेबियाची नागरिक जेव्हा तिने हे योगासनांचे क्लासेस सुरू केले, योगा आणि प्राणायाम, त्यावेळी तिथल्या लोकांनी त्याला खूप विरोध केला, अनेक कंप्लेंट पण केलं की हे सगळं इस्लामच्या विरुद्ध आहे. परंतु सौदी अरेबियालाही त्याचं महत्व कळलं. त्यामुळे त्यांनी असा एक मार्ग काढला की योगाला एक स्पोर्ट्स, एक खेळ असा दर्जा दिला आणि त्यातल्या ज्या एक धार्मिक स्पिरिच्युअल जो त्याचा अंग आहे तो फक्त तुम्ही वापरू नका, पण योगासनांचा अभ्यास करायला काही हरकत नाही अशी पण परवानगी दिली. त्यामुळे आज योगासनांचा अभ्यास हाही सौदी अरेबिया सारख्या देशातही खूप पॉप्युलर झालाय आणि योगा डे पण तिथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. अशा अनेक घटना सांगता येतील. परंतु तिसरा एक जो भाग मोदीजींच्या काळात सुरू झाला तो म्हणजे आपल्या इथे एक असा विचित्र अनुभव होता, विचित्र एक नोशन होती की जर समजा इस्रायलला भारताचे प्रधानमंत्री कधी गेले नव्हते आणि त्याचं एक कारण असं की इस्रायलला आपण मान्यता फार आधी दिली. नरसिंहराव प्रधानमंत्री असताना इस्रायल आणि भारताचे राजनैतिक संबंध पण स्थापन झाले होते. परंतु भारताचे प्रधानमंत्री कधी इस्रायलला गेले नाहीत आणि इस्रायलचे प्रधानमंत्री कधी भारतात आले नाहीत. पहिल्यांदा ते झालं जेव्हा अटलजींचं सरकार होतं आणि इस्रायलचे प्रधानमंत्री एरियल शेरॉन भारतात आले आणि त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्ष मनमोहन सिंगच्या काळात भारताचे कोणी ज्येष्ठ नेते इस्रायलला गेले नाहीत. कारण सगळ्यांना अशी भीती वाटत होती की आपण जर इस्रायलला गेलो तर आपले अरब राष्ट्रातले मित्र नाराज होतील आणि भारतातील त्यांची व्होट बँक पण नाराज होईल, म्हणून कोणीही इस्रायलला जाण्याचं धैर्य केलं नाही. परंतु मोदीजींनी मोदीजी हे पहिले प्रधानमंत्री भारताचे ठरले की ज्यांनी इस्रायलला भेट दिली. पण त्याच्यातही
त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी लक्षात घ्या. मोदीजींनी इस्रायलला व्हिजिट देण्यापूर्वी आपल्या सर्व जवळचे जे गल्फ कंट्रीज आहेत, अरब देश आहेत, त्या सर्व देशांना भेट दिली आणि सर्व देशांशी अतिशय मित्राचे आणि विश्वासाचे संबंध स्थापन केले आणि त्यांना सहकार्याचं आश्वासन दिलं. त्याही देशांनी सहकार्याचं आश्वासन दिलं भारताला आणि त्यानंतरच मोदीजींनी इस्रायलचा प्रवास केला. त्यामुळे त्याच्यातही त्यांची एक राजकीय मुत्सद्देगिरी दिसून येते. दुसरा एक भाग होता की तुम्हाला माहित असेल, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये अनेक वर्षापासून, अनेक दशकांपासून एक मोठा विवाद चालू आहे. त्यामुळे मेजॉरिटी लोक जेव्हा कुठले देशाचे प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती इस्रायलला जातात, तर ते थोड्या काळासाठी का होईना पण पॅलेस्टाईनला जाऊन येतात. कारण पॅलेस्टाईन आणि इस्रायल अगदी जवळजवळ, जेरुसलेमच्या एका भागात पासूनच पॅलेस्टाईनची बॉर्डर सुरू होते. ज्यांना त्या भूगोलाचा अभ्यास आहे त्यांना हे लवकर समजेल की इस्रायल पॅलेस्टाईन म्हणजे नागपूरच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासारखं आहे काही काही शहरांमध्ये, स्पेशली जेरुसलेममध्ये वगैरे. तर परंतु मोदीजी जेव्हा इस्रायलला गेले तेव्हा ते पॅलेस्टाईनला गेले नाहीत. ते पॅलेस्टाईनला सेपरेटली गेले, पण जेव्हा ते तिकडे पॅलेस्टाईनला गेले तेव्हा त्यांनी इस्रायलला भेट दिली नाही. तर याच्यावरून हे लक्षात येतं की ज्याला मुत्सद्देगिरीच्या भाषेत, डिप्लोमॅटिक लँग्वेजमध्ये डिहायफनेशन म्हणतात, की प्रत्येक वेळी या दोन गोष्टी एकत्रच जायला पाहिजे असं काही नाही. या हे दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि त्या दोघांशी आम्ही वेगवेगळं ट्रीट करू. त्या दोघांनाही एकाच ब्रॅकेटमध्ये, एकाच चौकटीत बसवण्याची काही आवश्यकता नाही, असा एक मोठा संदेश त्यांनी असं इस्रायल आणि पॅलेस्टाईनला वेगवेगळ्या भेटी देऊन केल्या. हा एक मोठा भाग झाला. त्याचा फायदा असा झाला की जरी भारताचे प्रधानमंत्री कधी तिथे गेले नव्हते, तरी इस्रायलकडून आपण अनेक ऍडव्हान्स डिफेन्स टेक्नॉलॉजीज घेत होतो, इम्पोर्ट करत होतो, परंतु आपण जनरली त्या गोष्टींची वाच्यता करण्याचं टाळलं. पण आज भारत आणि इस्रायलचे संबंध केवळ डिफेन्स टेक्नॉलॉजीसाठी मध्ये नाही, तर क्लीन एनर्जी, ऍग्रिकल्चर, कारण तिथे इस्रायलमध्ये पाण्याचा अतिशय दुर्भाव असल्यामुळे कमीत कमी पाण्यात कशी शेती करता येईल असं अतिशय उत्कृष्ट तंत्रज्ञान त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर ते भारतात कसं वापरता येईल, पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण कमी करण्याची टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल, आणि इनोव्हेशन, स्टार्टअप, अशा अनेक बाबतीमध्ये आज भारत आणि इस्रायलचे संबंध चालू आहेत. तिसरा जो भाग आहे की तुम्हाला हे माहीतच असेल की पाकिस्तान आपल्या भारताच्या अनेक स्ट्रॅटेजिक पॉइंट्सला अटॅक करून दहशतवाद्यांतर्फे अटॅक करायचं आणि आपण काही त्याला फारसं उत्तर दिल्याचं कधी आपल्या स्मरणात नसेल. परंतु मोदीजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच, आणि या सगळं हे न करणं ही आपल्या परराष्ट्र धोरणाची एक भूमिका होती आणि त्याचं नाव होतं स्ट्रॅटेजिक कन्स्ट्रेंट. तर या स्ट्रॅटेजिक कन्स्ट्रेंट मध्ये असं होतं की आपण याला सशस्त्र उत्तर न देणं यातच भारताचं हित आहे. परंतु प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली तुम्हाला माहित असेल की उरी अटॅक आणि सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक मुळे हा जो एक स्ट्रॅटेजिक कन्स्ट्रेंट होता ते आपण ओव्हरकम केलं, तो आपण मोडून काढला आणि दहशतवाद्यांना त्यांना समजेल याच भाषेत आपण उत्तर देऊ शकतो, हा एक मोठा मेसेज जगाला दिला. आणि तुम्हाला हे लक्षात आलं असेल की एक्सेप्ट चायना आणि ऑफकोर्स पाकिस्तान सोडून जगातल्या कुठल्याही देशांनी आपण पाकिस्तानची सीमा ओलांडून त्याच्यात प्रवेश केला तरी भारताच्या विरुद्ध काहीही शब्द पण काढला नाही. अनेक राष्ट्रांनी भारताच्या या भूमिकेला पाठिंबाच दिला. आणखीन मुद्दे मी टच करून
मी माझं वक्तव्य संपवतो. एक तर या सगळ्या काळामध्ये मोदी भारताने एक नेतृत्व जगाला प्रस्थापित केलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की योगा डेचं मी उदाहरण दिलं. जसं सोलर अलायन्स जे पॅरिसमध्ये झाली, त्यामध्ये भारताचा एक खूप मोठा भाग होता. आणि या सगळ्या गोष्टींमुळे भारताचं एक विशेष स्थान आज जगात स्थापित झालंय. याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. 2 वर्षापूर्वी G20 म्हणजे जगातले जे टॉप 20 कंट्रीज आहेत, त्यांची एक मीटिंग अर्जेंटिनामध्ये ब्युनॉस आयर्सला झाली होती. आणि त्या मीटिंगमध्ये जी मेन मीटिंग असते त्याच्यात तर अनेक देश असतातच, परंतु त्याच्यामध्ये त्याला बाजूला अनेक 2-2 देश एकमेकांना भेटत असतात, ज्याला बायलॅटरल मीटिंग्स म्हणतात. काही छोट्या ग्रुप्समध्ये भेटत असतात. तर तिथे ब्युनॉस आयर्समध्ये 2 ट्रायलॅटरल मीटिंग झाल्या, म्हणजे 3-3 देशांच्या छोट्या मीटिंग्स. पहिली मीटिंग होती अमेरिका, जपान आणि भारत, आणि दुसरी मीटिंग होती रशिया, चायना आणि भारत. सांगायचं तात्पर्य असं की ह्या जे 2 मोठे पॉवर सेंटर्स आहेत, अमेरिका, जपान एका बाजूला आणि रशिया, चायना दुसऱ्या बाजूला, या दोन्ही पॉवर सेंटर्सना आज भारताशी मैत्री करणं, भारताशी चांगले संबंध ठेवणं हे अगत्याचं झालं आहे. आणि हा एक आपल्या परराष्ट्र धोरणाचा सर्वात मोठा भाग आहे. अचीवमेंट्स काय आहेत तर तुम्हाला माहित असेलच की बांगलादेशासोबत आपला जो एक बॉर्डर डिस्प्यूट होता, बांगलादेशाचे भारताचे खूप चांगले संबंध, परंतु एक बाउंड्री डिस्प्यूट होता. आपण एक बाउंड्री अग्रीमेंट बांगलादेश सोबत करून तो एक खूप जुना चिघळलेला विषय दूर केला. आपल्याकडे 2-3 वर्षापूर्वी जेव्हा डाळीची, पल्सेसची खूप टंचाई झाली होती, तेव्हा मोझाम्बिक आफ्रिकेमधल्या देशांमध्ये एक आपण युनिक करार केला, आणि त्याच्यात भारताचं जे उदार धोरण आहे तेही दिसतं. आपण मोझाम्बिकला असं म्हटलं की तुम्ही जर डाळीचं उत्पन्न केलं तर आम्ही डाळ विकत घेऊ. पण एवढं म्हणूनच थांबले नाही, तर त्या डाळीचा भाव पण आम्ही आधीच डिक्लेअर केला, आणि त्याचा व्हॉल्यूम आम्ही एवढं विकत घेऊ, एवढे टन विकत घेऊ, हेही आम्हीच त्यांना आधीच कमिट केलं. त्यामुळे मोझाम्बिक मधल्या शेतकऱ्यांनाही फायदा झाला आणि भारतालाही फायदा झाला. भारताचे अमेरिकेचे संबंध आज पूर्वी कधीही नव्हते एवढ्या उच्च स्तरावर आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये आहेत. आपण अनेक गोष्टीमध्ये आपलं तंत्रज्ञान, आपलं विज्ञान आणि आपली संरक्षण व्यवस्था ही एकमेकांशी पूरक ठरेल असा विचार करत असतो. आणि याच्याबद्दल जास्त न सांगता मी एवढंच म्हणेन की भारत अमेरिका संबंध गेल्या 50 वर्षात कधीही नव्हते, किंवा स्वातंत्र्यानंतर सुद्धा कधी नव्हते एवढे चांगले आज स्थापन झाले आहेत. आणि असं करताना मात्र आपण कुठल्याही एका देशावर आपल्या संरक्षण सिद्धतेसाठी अवलंबून राहिलो नाही. आपण अमेरिकेकडून अनेक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज घेतो आहे, परंतु त्याच वेळी आपण आपले फायटर जेट्स फ्रान्सकडून घेतो आहे, S-400 मिसाइल्स आपण रशियाकडून घेतो आहे, आणि अनेक ऍडव्हान्स सर्व्हेलन्स टेक्नॉलॉजीज आपण रशियाकडून घेतोय. तर जिथे जिथे जे आवश्यक असेल आणि जे बेस्ट आणि आपल्याला उपयुक्त ज्या देशांमधून उपलब्ध असेल ते आपण तंत्रज्ञान भारतात आणायचं असं आपलं धोरण ठेवल्यामुळे आपण कुठल्याही एका देशावर आज अवलंबून नाही, पर आपल्या संरक्षण सिद्धतेसाठी ही एक फार महत्वाची बाब आहे. आपल्या ह्युमॅनिटेरियन एफर्ट्स पण खूप महत्वाचे आहेत. आपण जिथे जिथे जगामध्ये संकटीच्या काळात भारताची आवश्यकता पडली तिथे तिथे आपण त्यांना मदत केली आहे. नेपाळच्या अर्थक्वेक मध्ये, आणि आज तुम्हाला माहित असेल की आपल्या कोविड नंतर आपण 2 लाख लोक अनिवासी भारतीय की जे जगातल्या अनेक देशांमध्ये
अडकलेले आहेत त्यांना भारतात परत आणण्याची एक फार मोठी व्यापक वंदे भारत मिशन जे सुरू केलं आहे ते जगात एवढं मोठं रेस्क्यू ऑपरेशन कुठल्याही देशाने आतापर्यंत केलेलं नाही आहे. आपण याच्या आधी कुवेतमध्ये इराक युद्धाच्या वेळी जवळपास 1.5 लाख लोकांना एकाच देशातून आणलं होतं. त्यामुळे तेही ऑपरेशन मोठं होतं पण रिलेटिव्हली सोपं होतं कारण एकाच देशातून आणायचं होतं. आज आपण किमान 40 देशांमधून 2 लाख लोक महिन्यात 1.5 महिन्यात आणण्याची योजना आखली आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स ऑपरेशन आहे. कारण त्याच्यात मी डिटेलमध्ये आज जाऊ शकत नाही पण तुम्ही सोशल मीडियामध्ये वाचलं असेल की प्रत्येकाची स्क्रुटिनी करून आणायचं आहे, चार्टर्ड फ्लाईट्सने आणायचं आहे आणि इथे आल्यावर त्यांना क्वारंटाईन करायचं आहे. ह्या सगळ्या अडचणींना मात देत आपण हा एक मोठा ऑपरेशन घेतला आहे. परंतु याच्या आधीही 2016 मध्ये यमन आणि सौदी अरेबियाचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय यमनमध्ये अडकले होते आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. परंतु प्रधानमंत्र्यांनी त्यावेळी सौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांना अशी विनंती केली की तुम्ही आम्हाला या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. परंतु सौदी अरेबिया हे युद्ध तर थांबवायला तयार नव्हतं. यमनमध्ये सारखी त्यांची बॉम्बिंग सुरू होती. शेवटी असं हे निघालं की रोज एका विशिष्ट वेळी 3 तासासाठी की 4 तासासाठी सौदी अरेबिया यमनवर बॉम्बिंग करणार नाही आणि त्या काळात भारताचे विमान यमनमध्ये जाऊन तिथून भारतीयांची सुटका करतील. तर हे एक मोठं ट्रिकी ऑपरेशन होतं परंतु आपल्या एअरफोर्सनी खूप मोठी जोखीम पत्करून त्यावेळी सुमारे 4000 लोकांना यमनमधून बाहेर काढलं. आपले त्यावेळचे विदेश राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग स्वतः तिथे बसून या ऑपरेशन बघत होते आणि केवळ भारतीयच नाही तर त्या 4000 मध्ये किमान 1000 फॉरेनर्स पण होते. जगातल्या 40 देशांनी हे ऑपरेशन बघून एवढं त्यांना शॉक झालं की ते म्हणाले इन्क्लुडिंग कंट्रीज लाईक जर्मनी, US, रशिया, ते म्हणाले की आम्ही वेगळं काही करणार नाही, तुम्हीच आमचे नागरिक पण येताना घेऊन या. आणि असं म्हणून किमान 40 देशांचे नागरिक या लोकांनाही तिथून रेस्क्यू केलं. तुम्हाला आपल्या भूतपूर्व परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराजींचे ट्विटर डिप्लोमसी बद्दल सांगायला नकोच. अनेक लोकांनी त्यांना ट्विटरवर रिक्वेस्ट केली की बुवा मी याच्यात अडकलो आहे आणि त्यांनी ट्विटरवरून त्यांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना इव्हन वॉशिंग्टन पोस्ट सारख्या न्यूजपेपरनी पण एक सुपर मॉम अशी पदवी दिली होती. आणि त्यांचं हे कर्तृत्व आणि त्यांची ही जनतेला आपल्या डायस्पोराला सपोर्ट करण्याची जी एक खूप मोठी कामगिरी त्यांनी आहे, हे एक भारतीय परराष्ट्र धोरणाचं एक वैशिष्ट्य बनलं. या सगळ्या काळात हेही एक झालं की आपला जो डायस्पोरा आहे जगातला त्यासोबत आपले अतिशय उत्कृष्ट संबंध स्थापन झाले. जवळपास 3 कोटी लोक भारतीय वंशाचे ऑलमोस्ट जगातल्या सर्व देशांमध्ये राहतात. त्याच्यातले 1.5 कोटी लोक अजूनही भारताचे पासपोर्ट होल्डर्स आहेत. बाकीचे 1.5 कोटी लोक त्याला आपण अनिवासी भारतीय म्हणतो की ज्यांनी तिथल्या देशाशी नागरिकत्व पत्कारलंय. अनेक लोक तर 100 वर्ष 150 वर्ष त्या देशांमध्ये जाऊन राहिले आहेत. अशा लोकांना भारताशी पुन्हा कनेक्ट करण्याचं जे एक महत्कार्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे त्याबद्दल तर एक वेगळाच तो विषय होईल आणि त्याबद्दल जेवढं बोलता येईल तेवढं कमीच आहे. परंतु ही एक आपली एक खूप मोठी डिप्लोमॅटिक सॉफ्ट पॉवर जी आहे आपला डायस्पोरा, त्याच्याशी त्यांना पुन्हा रिएनर्जाइज करून, त्यांना पुन्हा केंद्रित करून, त्यांना पुन्हा एक विशिष्ट शक्ती देऊन त्यांना भारत आणि त्या देशाचे संबंध वाढवण्याचा एक दुवा म्हणून जो प्रयत्न भारताने केला तो जगाच्या इतिहासात कुठल्याही राष्ट्राध्यक्षांनी किंवा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कधीही केला नव्हता.
तुम्ही कल्पना करा की अमेरिकेसारखे राष्ट्रपती अमेरिकेमध्येच दुसऱ्या एका प्रधान देशाच्या प्रमुखासोबत त्या देशाच्या नागरिकांना ऍड्रेस करायला येतात, असं कधी घडलं नाही पूर्वी. त्यामुळे अशी ऐतिहासिक घटना आपली हावडी मोदीच्या निमित्ताने झाली. तुम्ही सगळ्यांनी तो कार्यक्रम बघितला असेलच. आणि अशा अनेक संदर्भामधून, अनेक अशा कार्यक्रमांमधून मोदीजींचं एक जागतिक नेतृत्व आज जगापुढे उभं राहिलं आहे. मी एवढंच इथेच थांबतो आणि आपल्या मनात जर काही शंका प्रश्न असतील तर त्याला माझ्या परीने उत्तर द्यायला मला आवडेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विजयजी. आज या निमित्ताने खूप वेगळी माहिती आणि वेगळ्या विषयाबद्दल जाणून घ्यायला मिळालं युवा मोर्चाला. चायनामधून म्हणजे चायना सध्या चर्चेत आहे, मग ते कोरोना व्हायरस असेल, कोविड असेल. आज खूप सारे उद्योग चायनातनं बाहेर पडत आहेत. तर ते भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची सध्या काय भूमिका आहे? ही आपल्यासाठी एक खूप मोठी संधी आहे आणि तुम्ही पुढच्या काही दिवसात तुमच्या लक्षात येईल की भारत ऑलरेडी खूप यासाठी प्रयत्न करतायत की त्यातले अनेक उद्योग भारतात यावे. भारताने एक इन्व्हेस्ट इंडिया नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे की ज्याच्याद्वारे हे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्याबद्दल अनेकशे पॉलिसी डिसिजन्स आहेत. ते पण काही अनाऊन्स झाले आहेत, काही पुढच्या काही दिवसात अनाऊन्स होईल आणि त्यातले अनेक उद्योग भारतात येतील अशी आपल्याला आशा आहे. एक चर्चा नेहमी असते की आता सगळेजण एक वेळोवेळी एक हंगाम तयार होतो की चायनाला बॉयकॉट करा. इथून पुढे भारत आणि चायनाची व्यापार नीती कशी असू शकते? बघा, चायना इज अ व्हेरी बिग पार्ट ऑफ अ ग्लोबल सप्लाय चेन. भारत जो जगातल्या अनेक ठिकाणचा कच्चा माल आणि फिनिश प्रॉडक्ट्स हे दोन्ही चायना मोठ्या प्रमाणात जगाला सप्लाय करतो. त्यामुळे एकाच दिवसात काही हे बदल घडणार नाहीत. अनेक गोष्टींसाठी आजही आपण चायनावर अवलंबून आहोत, ही फॅक्ट आहे. आणि मी फार्मा सेक्टरमध्ये असल्यामुळे मला फार्मा सेक्टरचे माहिती आहे की आपल्या इथे अनेक उत्कृष्ट दर्जाचे औषधं तयार होतात, परंतु त्या ती औषधं आपण जगभरात विकतो. आज भारताला जगाची फार्मसी मानले जातं. तुम्हाला माहिती असेल हायड्रोक्सिक्लोरोक्विन, पॅरासिटामॉल आपण या कोविडच्या काळात 90 देशांना दिलाय. परंतु या औषधा निर्मितीमध्ये जो कच्चा माल लागतो, जो रॉ मटेरियल लागतं, ते अनेक रॉ मटेरियल आपण आज चायनामधून विकत घेतो. त्यामुळे ह्या चेंजेस एक दिवसात होणार नाही, पण हळूहळू त्या दृष्टीने, म्हणून काल जे मोदीजींनी 2 दिवसापूर्वी सांगितलं की आत्मनिर्भर भारत, त्यांनी याची घोषणा केली आहे, त्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण हळूहळू वाटचाल सुरू करू असा आपल्याला विश्वास आहे. अजून काही? हॅलो. हॅलो. शिवानीजी आपला माईक. विजयजी, आपण या ठिकाणी आम्हाला खूप मोलाची माहिती दिली. महाराष्ट्रातील समस्त युवक आज जे कार्यक्रम लाईव्ह बघत आहेत, कधीच त्यांना अशी माहिती या प्रकारची ज्यांना मिळाली नसेल, त्यांना आपल्या माध्यमातून आज ही माहिती मिळाली. आणि या सर्व पार्श्वभूमीवर, कोणाच्या या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाने जे कार्य केलेले आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. भाजयुमो ही अतिशय ज्याला व्हायब्रंट अशी संघटना आहे आणि आदरणीय पूनमजींच्या नेतृत्वाखाली ती अधिक व्हायब्रंट झाली आहे. अनेक योग्य मुद्दे त्यांनी योग्य वेळी
उचलून धरले आहेत, जिथे आपले राज्य आहे तिथेही आणि जिथे ज्या राज्यांमध्ये आपण विरोधी पक्षात आहोत तिथेही. आणि एक संघर्ष आणि कन्स्ट्रक्शन या दोन्हीचा एक उत्कृष्ट मिलाप भाजयुमोमध्ये दिसतो. त्यामुळे भाजयुमोचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पण मी देऊ इच्छितो. विजयजी माफ करा, नेट खराब होता म्हणून मी पुन्हा जॉईन झाले. काही प्रश्न आहेत. साऊथ चायना सी आणि इंडियन ओशन डॉमिनन्स याबद्दल काही सांगू शकाल का? सिद्धेश झारे म्हणून आपला कार्यकर्ता तो विचारू इच्छितो. साऊथ चायना सी हा एक चायनाचा एक एक्सपान्शनिस्ट प्रोजेक्ट आहे. स्वतःचं एक सार्वभौमत्व आणि स्वतःचा प्रभाव त्या भागात आपला स्थापन करण्यासाठी त्यांनी एक आर्टिफिशियल एक कृत्रिम बेटच उभं केलं आहे की जिथे त्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं की हे या बेटाचा केवळ व्यापारिक गोष्टींसाठी उपयोग होईल, पण आता ते केवळ मिलिटरीसाठी पण त्या बेटाचा उपयोग करतायत. त्यामुळे तो त्या देशांमधून जाणाऱ्या आणि त्याच भागातून एक खूप मोठी आयात निर्यातीचे जहाज जाण्याचा तो एक मोठा मार्ग आहे. त्यामुळे त्या देशांना, त्या जहाजांनाही, त्या वाहतुकीलाही, माल वाहतुकीला एक मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि म्हणून आपण एक तात्विक भूमिका अशी केली आहे की फ्रीडम ऑफ मुवमेंट, म्हणजे त्या तिथून माल वाहतुकीला जायला कोणाचाही अडथळा यायला नको अशी एक भूमिका भारताने घेतली आहे आणि ती भूमिका अनेक देशांनी आता मान्य केली आहे. त्यामुळे चायना त्या थोडंसं एकाकी पडलाय, परंतु साऊथ चायनाबद्दल आपला आग्रह सोडायला अजूनही चायना काही तयार नाही. त्यामुळे एक समस्या निर्माण झाली आहे हे नक्की आहे. यांनी वन बेल्ट वन रोड किंवा OROP किंवा सीपेक BRI सीपेक, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न की सीपेक आणि पाकिस्तान गिलगिट आत्ताची जी परिस्थिती आहे की हवामान खातं पण तिकडलं आपल्याला सांगतात, एकंदरीतच याबद्दल थोडासा जाणून घ्यायला आवडेल. चायनाचा जो BRI हा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे की ज्यामुळे त्यांना जगाच्या संपूर्ण कनेक्टिव्हिटीवर आपलं साम्राज्य स्थापन करायचं आहे त्याचे. आणि त्यामध्ये असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की BRI मध्ये जे काही आम्ही बांधू, जे काही रोड बांधू, पोर्ट्स बांधू, एअरपोर्ट्स बांधू, त्यामध्ये चायनाचा पैसा असेल, चायनाचं कॅपिटल असेल, चायनाचं मजूर असतील, चायनीज लेबर असेल आणि मटेरियल पण चायनीजच असेल. त्यामुळे होतं काय आहे की ज्या देशांमधून हा बेल्ट अँड रोडचा प्रोजेक्ट चालू आहे तिथे लोकल इकॉनॉमीला काही फायदा होत नाही आहे. म्हणजे आता जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ते बांधतायत त्यामध्ये जे सिमेंट लागेल, जे बाकी कन्स्ट्रक्शन मटेरियल लागेल, ते काही पाकिस्तानी मटेरियल चायना विकत घेत नाहीये, ते चायनामधूनच आणत आहे. पैसाही चायनाचाच आहे आणि अधिकांश मजूर पण चायनाचे आहे. त्यामुळे ते रोजगार पण उत्पन्न होत. त्यामुळे ही एक एक्सप्लॉइटेटिव्ह मेंटॅलिटी चायनाची आहे आणि म्हणून त्याला भारताचा विरोध आहे. अनेक देशांना सुरुवातीला त्यांना खूप पैसा मिळाला असं वाटेल एवढी इन्व्हेस्टमेंट होते, त्यामुळे त्यांनी BRI ला समर्थन दिलं. पण आता त्यांच्याही लक्षात येत आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो की त्यांनी श्रीलंकेमध्ये एक मोठं एअरपोर्ट पण बांधला आणि एक मोठा पोर्ट पण बांधला. तो एअरपोर्ट एवढा मोठा बांधला की बरं, त्यांच्या इथे कोलंबोचा एअरपोर्ट आधी आहेच की पुढच्या 10 वर्षात सुद्धा त्या एअरपोर्टचा पूर्ण उपयोग होणार नाही, एवढा मोठा एअरपोर्ट बांधला. त्यामुळे एकेकाळी त्याची ख्याती किंवा अपख्याती वर्ल्ड्स एम्प्टीएस्ट एअरपोर्ट, जगातला सर्वात रिकामा एअरपोर्ट अशी त्याची ख्याती निर्माण झाली. बरं, चायना असं करतं की त्यासाठी खूप पैसा कर्ज म्हणून देतं आणि मग जर समजा तो देश त्या कर्जाच्या हप्त्यांची फेड करू शकला नाही तर मग चायना म्हणतं की ठीक आहे, तुम्ही जर कर्जाची फेड करू शकणार नाही तर आम्हाला याच्यातली इक्विटी द्या, याच्यातली आम्हाला भागीदारी द्या, याच्यातली आम्हाला मालकी द्या. हा त्यांचा एक स्टँडर्ड असा काम करण्याची पद्धती आहे.
त्यामुळे त्यांनी तो आपला श्रीलंकेचा पोर्ट विकत घेण्याची पण तयारी दाखवली. त्यामुळे अनेक आफ्रिकन देश सुद्धा जे पूर्वी हा चायनाचा मनी सप्लाय अतिशय आनंदाने घ्यायचे, ते आज त्यातून दूर जात आहेत. गेल्या आठवड्यातच टांझानियाने डिक्लेअर केलं की त्यांनी जे चायनाने $1 बिलियन त्यांना लोन दिलं होतं, ते लोन आम्ही आता घेणार नाही आणि ते परत करू अशी टांझानियाने घोषणा केली आहे. तर या कोविड नंतर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचं काय होईल, हा एक मोठा प्रश्न चायना समोर आहे. बाल्टिस्तान गिलगिट याबद्दल पाकिस्तान गिलगिट आपलं तर म्हणणं स्पष्टच आहे की तो आपला भारताचा भाग आहे आणि त्यामुळे आपण हे तिथलं हवामान खात्याचं वृत्त देणं वगैरे हा सिंबॉलिक भाग आहे. परंतु आपला अतिशय स्पष्टपणे म्हटलंय की पाकव्याप्त काश्मीर भारतात येणं हे एक आपलं राजकीय धोरण नाही, एक ध्येय आहे. आणि भारताच्या पार्लमेंटमध्ये तुम्हाला अनेकांना माहिती नसेल कदाचित, एक असं आहे की सर्वानुमते ठराव पास झाला आहे. त्यामुळे त्यानुसार आपण चालू. कधी होईल हा एक वेगळा प्रश्न आहे, पण त्याच्यापासून आपण अजून ढळलो नाही आहे, हेही तेवढंच नक्की. एक शेवटचा प्रश्न विजयजी, की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचं स्थायी स्थान कधी आपण अपेक्षा करावी? त्याच्यात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जगातल्या ऑलमोस्ट सर्व देशांचा याला पाठिंबा आहे. कालच म्हणजे अक्षरशः 24 तासापूर्वी मी झूमद्वारा बाल्टिक कंट्रीज आणि नॉर्डिक कंट्रीज म्हणजे नॉर्थ युरोपियन कंट्रीज, स्वीडन आणि त्याच्या शेजारी या देशांच्या राजदूतांशी माझा असाच एक झूमद्वारा संवाद झाला. त्याच्यात त्या सर्व राजदूतांनी म्हटलं की UNSC मध्ये भारताचं परमनंट सीट हवी. त्याच्यात दोन भाग आहेत की UNSCचं एक्सपान्शन मध्ये मग एक आफ्रिकन कंट्रीज पण आणायला पाहिजे आणि एक साऊथ अमेरिकन कंट्री पण आणायला पाहिजे, असाही अनेकांचं मत आहे आणि ते इट इज व्हेरी जस्टिफायबल. त्यामुळे हा केवळ भारताशी संबंधित असा विषय नाही आहे, थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. आणि केवळ भारताच्या बाबतीत म्हणायचं तर जोपर्यंत चायना यासाठी मान्य होत नाही तोपर्यंत असं होणं कठीण आहे किंवा केवळ अशक्य आहे. कारण UNSCचे जे 5 मेंबर्स आहेत त्या 5ही मेंबर्सना हे ऍक्सेप्ट करावं लागेल की UNSCचं एक्सपान्शन व्हावं आणि त्याच्यात या भारताचा किंवा भारत, ब्राझील, साऊथ आफ्रिका या 3 देशांचा समावेश व्हावा. हे जोपर्यंत UNSCचे 5ही सदस्य एकमताने मान्य करत नाही तोपर्यंत हे होणं केवळ कठीण नाही, केवळ अशक्य आहे. परंतु कधीतरी चायनाला सद्बुद्धी होईल आणि ते ठरावाला पाठिंबा देतील अशी आपण आशा करू. महाराष्ट्राच्या आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? मी काही खूप मोठा नेता वगैरे नाही संदेश द्यायला, परंतु एकच सांगतो की प्रधानमंत्री मोदीजींनी या कठीण परिस्थितीत, कोविडच्या कठीण परिस्थितीत सुद्धा जे नेतृत्व देशाला आणि केवळ देशाला नाही तर अनेक देशांपुढे असा एक आदर्श निर्माण केला आहे, त्याची एक जाणीव स्वतःमध्ये निर्माण करावी आणि त्याचा प्रचार प्रसार सामान्य जनतेमध्ये पण जेवढा करता येईल तेवढा करावा की जेणेकरून केवळ पक्षाचंच नाही परंतु देशाचं भवितव्य पण उज्ज्वल होईल. एवढाच मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो. बाकी तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणकार पॉलिटिशियन्स आहात, त्यामुळे जास्त काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद. हे तुमचं मोठेपण आहे विजयजी. आज अतिशय व्यापक माहिती फार सोप्या आणि साध्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला सांगितली, त्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे आम्ही आपले फार फार आभारी आहोत आणि असंच मार्गदर्शन आम्हाला भविष्यातही तुमच्याकडून मिळत राहो हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो. धन्यवाद. नमस्कार.